आणि आता प्रख्यात लेखक आणि साहित्यिक बाळासाहेब यांच्या परिसस्पर्श ह्या पहिल्या वहिल्या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांनी करावं अशी मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते. निवेदिकेनं माईकवरून सांगितलं आणि लगेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपापले सदरे, कुर्ते, जॅकीट, पैठणी, शालू सांभाळत उभे राहिले. समोर फोटोग्राफर्स फ्लॅश पाडण्यासाठी सज्ज झाले होते. उपस्थित श्रोते, बाळासाहेबांचे फॅन म्हणवणारे अनेक जण आपापले मोबाईल कॅमेरे घेऊन समोर येऊन सज्ज झाले. रिबीन काढण्यात आली. मान्यवरांनी पुस्तकं हातात घेऊन एकमेकाजवळ ती सुपूर्द केली. पुस्तकाचं कव्हर बघून झालं आणि ते समोरच्या लोकांसाठी प्रकाशन केलं हे दाखवण्यासाठी हातात घेऊन पोज देऊन सर्व मान्यवर उभे राहिले. फटाफट फ्लॅश पडले. बाळासाहेबांना धन्य वाटलं. मान्यवरांना प्रश्न पडलेला होता की पहिलंच पुस्तक असून हे साहित्यिक प्रख्यात कसे झाले. एका मान्यवराने हळूच निवेदिकेला जवळ बोलावून प्रश्न विचारला. त्यावेळी निवेदिकेने नकारात्मक मान हलवून खांदे उडवले आणि हे सारं निवेदन त्यांनीच लिहून दिल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर पुस्तकाविषयी मान्यवरांची भाषणं झाली. देवधर चाळीत राहणाऱ्या बाळासाहेब यांचे चाळीतील सर्वांशीच सलोख्याचे संबंध होते. याचं कारण बाळासाहेब हे चाळीतील सर्वात सहनशील व्यक्तिमत्व होतं. सटरफटर काहीतरी लिहून त्यांनी लेखनाची सुरुवात केली होती. चाळीतील दीपावली, गुढीपाडवा, गणेशोत्सव अशा सणांसाठी नेहमी छोट्या मोठ्या नाट्यछटा लिहून बाळासाहेब आज एका मोठ्या पुस्तकाचे धनी झाले होते. अभिनंदन बाळासाहेब, तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन काय शानदार झालं हो. देशपांडे हसत हसत बाळासाहेबांच्या खोलीत घुसले. या 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 बसा बसा बसा. एक खुर्ची पुढे सरकवत बाळासाहेबांनी त्यांना बसण्यासाठी जागा दिली. खरंच मस्त कार्यक्रम झाला. आपल्या चाळीतील एक लेखक म्हणून नावारूपास आलेले तुम्हीच. पुढील काळात चाळीत तुमचा एक फोटो लागला पाहिजे बरं का. टाळीसाठी हात पुढे करत देशपांडे ओरडलेच. बाळासाहेब लाजले. मात्र त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला. असेल नसेल त्या ताकदीने देशपांडेंनी बाळासाहेबांना टाळी दिली आणि हेलपाटत गेलेल्या बाळासाहेबांना बाहेरून येणाऱ्या गोरेंनी सावरलं. अहो बाळासाहेब, पहिल्याच पुस्तकाची इतकी नशा बरी नव्हे. आपल्याच विनोदावर हसत देशपांडेकडे वळत गोरेंनी टाळीसाठी हात पुढे केला. मात्र त्याच वेगाने त्यांनी तो पुन्हा मागेही आणला. देशपांडेंची टाळी देण्याची पद्धत अवघ्या चाळीत प्रख्यात होती. त्यामुळे त्यांना टाळी देण्याच्या भानगडीत कोणी पडतच नव्हते. पण आज पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम अप्रतिम झाला. त्यात निवेदिका तर गोडच होती, नाही का बाळासाहेब. गोरेंचं हे वैशिष्ट्यच होतं. विषयापेक्षा इतर गोष्टीतील सौंदर्यस्थळं शोधत ती इतरांना सांगत फिरणे हाच त्यांचा धंदा. बाळासाहेबांची कधीपासून मी वाट बघत होतो. गोरेंच्या ह्या वाक्यावर देशपांड्यांनी त्या निवेदिकेची माहिती विचारायला का असा प्रश्न विचारला आणि गडगडाटी हसत टाळीसाठी बाळासाहेबाकडे ते वळले. तेवढ्यात बाळासाहेब गोरेंना बसण्यासाठी टेबल शोधण्यासाठी म्हणून वळले. बाळासाहेब, आज अख्खी चाळ येणार आहे तुमच्या घरी, देशपांडे उद्गारले. कशासाठी? चिंतातूर होत सौ बाळासाहेबांनी बाहेर येत विचारलं. अहो, तुमच्या ह्यानी आज दुसरा पराक्रम केलाय ना. पहिला पराक्रम लग्नानंतर वर्षभरातच त्यांनी गाजवला होता. त्यावेळी ते अगदी तरुण होते. त्याच्यापेक्षा तुम्ही. पण आता कुठे आहेत तुमचे चिरंजीव? गोरेंनी जीप चालवलीच. तो हॉलवरून आलाच नाही अजून, बाळासाहेबांनी सांगितलं. पण त्या पराक्रमाच्या वेळी काही चाळीत एवढी माणसं नव्हती हो. पण आज तुमच्या ह्यांचा पराक्रम बघून चाळीतल्या प्रत्येक पोराटोराचीही छाती अभिमानानं फुगून आली आहे. देशपांडेंनी आपली छाती 56 इंचांची करून दाखवली. आता नुसत्याच शौर्यगाथा गायच्या की त्याच्यासोबत काही बाहेरून भोसले आले आणि येता येता त्यांनी आपल्या आवडीचा डायलॉग मारला. हो हो देते असे म्हणत सौ बाळासाहेब आत गेल्या आणि बाळासाहेब बसण्याची सोय बघू लागले. सुमारे तासाभरात अख्खी चाळ बाळासाहेबांच्या घरात घुसली. अभिनंदनासाठी हात देऊन देऊन खांदा हलू लागला. सौ बाळासाहेब या चाळकऱ्यांची सरबराई करून करून थकून गेल्या होत्या. चहा, पाणी, फरसाण, शेव, चिवडा यांचा नुसता खच पडला होता. पण हे चाळकरी किमान एक एक पुस्तक घेतील असा विचार बाळासाहेबांनी मनात केला होता. अखेर देशपांडेंनी, बाळासाहेब, तुमच्या या पुस्तकातील 2 कथा आम्हाला वाचून दाखवा पाहू अशी ऑर्डर सोडली. आणि वहिनी, ह्या कथा वाचून झाल्या की पुन्हा एक एक कप चहा होऊन जाऊ द्या हो असे सांगून गोरेकडे टाळी मागितली. सावध गोरेंनी मात्र यावेळी हात पुढे केलाच नाही, पण चहासाठी मात्र आपला पाठिंबा दर्शवला. बाळासाहेब पुस्तक घेऊन उभे राहिले. पहिलीच कथा दगड त्यांनी वाचली. देशपांडेंनी आपल्या गडगंज आवाजात बाळासाहेबांचं कौतुक केलं. त्यानंतर त्यांना दुसरी कथा वाचण्याचा आग्रह केला. दुसरी झाड ही कथा वाचल्यावर गोरेंनी डोळ्यानं रुमाल लावला, तर देशपांडेंनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांचं सांत्वन केलं. पुन्हा एकदा चहा झाला आणि बाळासाहेब, तुमच्या कथा मला तरी खूप आवडल्या. उद्या संध्याकाळी पुन्हा सर्व चाळकरी येतील तेव्हा उद्या आणखी 2 कथा वाचा
अशी ऑर्डर देऊन 2 मिनिटाच्या आत बाळासाहेबांची खोली रिकामी केली. त्यानंतर बाळासाहेबांचे चिरंजीव आले. त्यांनी व सौ बाळासाहेबांनी खोलीतील सारा पसारा आवरला. हास्य हुश्य करत एकदाची सर्वांनी जमिनीला पाठ टेकवली. बाळासाहेब मात्र लेखकाच्या राज्यात भरारी मारत होते. तर सौ बाळासाहेब यावेळी उद्याही असाच चहा पाण्याचं धुमशान असेल की काय या विचारात चिंतातूर झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळ झाली. 5:15 झाले असतील आणि तो देशपांडेंचा आवाज घुमला. बाळासाहेब, आज पुढच्या 2 कथा. मागोमाग गोरे, भोसले, दामले, सावंत वगैरे सगळे चाळकरी जमा झाले आणि बाळासाहेबांनी आपल्या पुढच्या 2 कथा वाचण्यास घेतल्या. नेहमीप्रमाणे त्याही कथांना चाळकऱ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपली पसंती दर्शवली. पुन्हा चहापाणी झालं. उद्या पुन्हा उर्वरित 3 कथा वाचा, त्या ऐकण्यासाठी अख्खी चाळ येईलच, असं बजावून देशपांडे आणि कंपनी 3 मिनिटात निघून गेली. आणि त्यानंतर सुमारे 30 मिनिटं बाळासाहेबांच्या घरातून केवळ हास्य आणि हुश्य यांचेच आवाज निनादत होते. तिसऱ्या दिवशी अखेर उर्वरित 3 कथा बाळासाहेबांनी वाचून काढल्या. सर्व पुस्तक चाळकऱ्यासमोर वाचून झाल्यानंतर चहापाणी झालं. तुमच्या एकंदरीत 9ही कथा वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर, त्याही तुमच्या तोंडून म्हणजे प्रत्यक्ष लेखकाच्या तोंडून ऐकण्याचा आनंद काही वेगळाच होता. पुलंनी सुद्धा असाच एक कार्यक्रम राबवला होता. त्यात ते स्वतःच्या कथा वाचून दाखवत होते आणि त्याला अफाट कीर्ती मिळाली होती. देशपांडेंचं वाक्य मध्येच तोडत गोरे म्हणाले, पुलंप्रमाणे वपूनही प्रयोग केले होते असेच. हो, आणि दमा मिराजदारांनी तर उच्चांकच गाठला होता. पण तशाच प्रकारचा आनंद आम्हा चाळकऱ्यांना पुन्हा एकदा आमच्या बाळासाहेबांनी दिलेला आहे. परिसस्पर्श ह्या नावाप्रमाणेच ह्या चाळीला बाळासाहेबांसारखा लेखकाचा परिसस्पर्श झालेला आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी आमचंही सोनं करून टाकलेलं आहे. त्यांनाही अगदी सोन्यासारखं आयुष्य लाभावं आणि त्यांनी जास्तीत जास्त लेखन करावं अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आणि देशपांडेंनी आपला उपदेश थांबवला. बाळासाहेबांनी याहीपेक्षा अधिक सुरस आणि रंजनात्मक, जरा हटके म्हणजे तारुण्याच्या आठवणी पुन्हा जागृत करणाऱ्या अशा प्रेमकथा लिहाव्यात. त्यात मसाला वगैरे टाकून आणि त्याचंही असंच पुस्तक प्रकाशित करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि प्रकाशनानंतर बाळासाहेबांनी असंच आपल्या पुस्तकाचं वाचन चाळकऱ्यांसाठी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. गोरेंनी आपले रंग दाखवले. हो, वाचन करावं, पण तेही आपल्याच घरात आणि अशाच ह्याहीपेक्षा अधिक कडक चहापाण्यासह. हसत भोसलेनी पुडी सोडली. बाळासाहेबांना सर्वांनी हात दिला. चाळकऱ्यांनी हात दाखवला आणि सर्व चाळकरी 3 मिनिटाच्या आत निघून गेले. बाळासाहेबांच्या खोलीतून हुश्य असा आवाज सुरू झाला. तेव्हा बाळासाहेब आज तरी आपली पुस्तकं खपतील म्हणून कोपऱ्यात ओढून ठेवलेल्या पुस्तकाच्या खोक्याकडे शून्य नजरेने पाहत होते.